नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांची अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। त्यासाठी आधी आपण टिपके मांडूयात। 1 2 3 4 आणि हे 5। त्याच्या वरच्या साईडला 1 2 3 4, त्याच्यानंतर 1 2 आणि हे 3। आता त्याच्या खालच्या साईडला 1 2 3 हे 4, त्याच्या खालच्या साईडला 1 2 आणि हे 3। तर आता हे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला 4 ठिपक्यांचा त्रिकोण काढायचा आहे। अशी सरळ एक रेघ मारली, या साईडने एक, या साईडने। आता ह्याला आपल्याला विरुद्ध असं त्रिकोण काढायचा आहे, एकमेकांस क्रॉस होतील असा। तर अशा पद्धतीचा आपला हा कोन काढून झालेला आहे। आता याच्यानंतर आपल्याला या साईडला असा समांतर असा त्रिकोण काढून घ्यायचा आहे, चौकोन सॉरी। पहा अशा पद्धतीचा आपल्याला त्या बाजूस समांतर येईल असा तर अशा पद्धतीचे चौकोन काढून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला प्रत्येक चौकोनामध्ये आपल्याला आडव्या आणि उभ्या अशा 2-2 रेघा या काढून घ्यायच्या आहेत। अगदी हळूवारपणे आणि सावकाश अशा काढून घ्यायचा आहे। पहा तर किती सुंदर आणि सुबक अशी आपली रांगोळी येणार आहे। अशा पद्धतीने आपल्या या रेघा काढून झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आधी आपल्याला मस्तपैकी हा लाल रंग भरून घ्यायचा आहे प्रत्येकच त्रिकोणाचे जे कोण आहेत त्यांना। तर आता हा दुसरा त्रिकोण आहे आपला, आता तिसरा, मी इथे लाल रंगाचा वापर केलाय। तुम्ही या जागी तुम्हाला आवडेल असा सुद्धा रंग तुम्ही भरू शकता। तुमचा जो फेवरेट असेल कलर तुम्ही तोही भरू शकता। तर आता लास्ट त्रिकोणाला आपल्याला कलर कोट करायचा आहे। तर आता आपला हा लास्ट त्रिकोण आपण कलर दिलेला आहे। मी आणखीन एकदा रेखाटन करून घेत आहे याला। तर त्याच्यानंतर आपल्याला मध्यभागी पिवळ्या रंगाचा टिपका काढून घ्यायचा आहे। त्यामध्येही आपल्याला लाल रंग भरून घ्यायचा आहे। आपल्याला छोट्याशा अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत, 3 4 5 आणि हे 6। आणि याला आपल्याला पांढऱ्या रंगाने रंगवून घ्यायचं आहे हलक्याशा। तर हे झाल्याच्या नंतर आपल्याला इथून या पॉइंटला आपल्याला छोटीशी पाकळी काढून घ्यायची आहे। पहा अशा पद्धतीने गोलाकार अशी सुंदर अशा प्रत्येकच साईडला आता अशीच आपल्याला पाकळी काढून घ्यायची आहे। पहा अशा पद्धतीची पाकळी
काढून घ्यायची आहे. आता या पाकळीतून या रेघेला आपल्याला पहिल्या रेघेला असं जॉईंट करून घ्यायचं आहे. पहा, 1 2 1 आणि ही 2 1 आणि ही 2 1 2 1 आणि ही 2. तर आता हे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्या दोन्ही साईडला इथे आपल्याला अर्धगोल काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा. आणि राहिलेली जी आपली रेघ आहे सेम असंच अर्धगोल आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर याही साईडला अशाच पद्धतीने आपल्याला अर्धगोल हे काढून घ्यायचं आहे. खूप कमीत कमी जागेमध्ये व खूपच व्यवस्थित अशी आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. एकमेकांना जॉईंट झाले तरी चालतील. त्यासाठी आधी आपण छोटे गोल काढून घ्यायचे आहेत आणि मग मोठे गोल, म्हणजे व्यवस्थित येतील. पहा, अगदी सुबक अशा पद्धतीने आपण ह्या रेघा काढून घेत आहोत. तर अशा पद्धतीने आपली ही डिझाईन काढून झालेली आहे. आता याच्यानंतर आपण वळूयात नेक्स्ट डिझाईनकडे. तर आपल्याला इथे मस्तपैकी असं कमळाचं फूल काढायचं आहे. त्यासाठी आधी मोठी पाकळी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याची जी पाकळी आहे ती इकडे जॉईंट करायची आहे आणि थर्ड जी पाकळी आहे ती आपल्याला या पॉईंटला जोडायची आहे. तर अशाच पद्धतीने आता याही साईडला आपल्याला असंच कमळ काढून घ्यायचं आहे. पहा, अगदी सुरेख आणि सुंदर असे आपल्याला कमळ हे काढून घ्यायचे आहेत. आता प्रत्येकच साईडला आपल्याला अशाच पद्धतीचं हे कमळ काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी आधी सगळ्याच बाजूला मधली जी पाकळी आहे सुंदर पद्धतीने अशी काढून घेणार आहे. पहा, आधी तुम्हाला काढून दाखवली एक कमळ कसा काढलेला आहे तो. नंतर आता फटाफट काढता येईल अशा पद्धतीने काढण्याचा मी प्रयत्न करते. तर आता पहिली पाकळी, तर आता ही दुसरी पाकळी, त्याच पद्धतीने पहिली पाकळी आणि ही दुसरी पाकळी. पहिली पाकळी आणि ही दुसरी पाकळी. आता ही तिसरी पाकळी आपली. पहिली पाकळी, सॉरी थोडीशी चुकली आहे काढण्यासाठी. आता ही दुसरी पाकळी, पहिली पाकळी आणि ही दुसरी पाकळी. कमळाची डिझाईन अतिशय सुरेख अशी वाटते. लक्ष्मीपूजनासाठी किंवा आपण कोणत्याही पूजेसाठी ही डिझाईन जरूर आपण काढतो. कारण की हिंदू संस्कृतीमध्ये कमळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे की पूजापाठसाठी आपण नेहमीच कमळाचं फूल हे खूपच पवित्र मानतो.
तर आता अशा पद्धतीने आपल्या या पाकळ्या काढून झालेल्या आहेत. तर आता आपण याला मस्तपैकी गुलाबी रंग देणार आहोत. चला तर मग प्रत्येकच पाकळीला आपल्याला हा गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येकच गुलाबाला हा रंग देऊन घ्यायचा आहे. आणि त्याला आपण आता खालून अशी पिवळ्या रंगाची थोडीशी शेडिंग करून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीचा सुरेख असा आपल्याला कमळ काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कमळ रंगवून घ्यायचं आहे. रांगोळीची डिझाईन आवडली असेल व चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला इझिली नवीन व्हिडिओज पाहता येतील. Thank you so much for watching this video. Thanks a lot. अशाच नवनवीन नेहमी कलरफुल रांगोळ्या पाहत राहा व आपल्या घरादारासमोर, अंगणासमोर नेहमी रांगोळ्यांनी घरं आपली आणि अंगणं आपली सजवत राहा. आपण आपल्या घराला दृष्ट लागू नये याकरता नेहमी रांगोळ्या काढत राहतो, ताकी आलेले घरी पाहुणे वरावळे सगळेच घराकडे पाहण्याआधी आपल्या रांगोळीकडे पाहून त्यांचं मन सुखावतं व त्यांची जी निगेटिव्हिटी असते ती कमी होते. यासाठी आपण घरासमोर, दारासमोर नेहमी रांगोळ्या काढतो. सणावाराला तर सुंदर अशा आपण रांगोळ्या नक्कीच काढतो आणि नक्कीच सुंदर अशा रांगोळ्या नेहमी काढत राहा. तर आता शेवटची 2 कमळाची डिझाईन राहिलेली आहे रंग द्यायची. एवढ्या कमळांना आपल्याला रंग देऊन झाला की आपली सुंदर अशी छोटीशी डिझाईन ही आपली कंप्लीट होत आहे. चला तर मग फास्ट असं आपण जितका फास्ट होईल आपण तितका लवकर रंग देण्याचा प्रयत्न करतोय. पहा, इतकी सोपी रांगोळी आहे ही, कोणीही काढू शकेल. फक्त 5 ते 3 टिपक्यांची आहे. तर अशा पद्धतीने आता आपण शेवटच्या कमळाकडे आलेलो आहोत रंग देण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाची सुद्धा शेडिंग करून ही घ्यायची आहे. Thank you so much for watching this video. Thanks a lot.
तर आता आपण पिवळ्या रंगाच्या नंतर ऑरेंज कलरचा शेड थोडासा देऊन खालच्या साईडलाही 2 पाकळ्या आपण रंगवणार आहोत। रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। थँक्यू। आणि 2 कमळांच्या मधून आपण 4-4 टिपके काढत आहोत व ते बोटाच्या सहाय्याने पसरवून गोलाकार करणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे। थँक्यू।